महाराष्ट्रात तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत। मंडळी, दिवाळी म्हटली की कंदिलांची खरेदी तर आलीच आणि आपल्याला घरी कंदील बनवायला तर आवडतच, पण अगदी दिवाळी तोंडावर आलेली असताना घरी जर कंदील बनवता येत नसेल तर आयत्या वेळी कंदील कुठून घ्यायचा, त्यासाठी माहीमची कंदील गल्ली खूप सुप्रसिद्ध आहे। तर या कंदील गल्लीत काय काय यंदा कंदील आले आहेत, काय काय प्रकारचे कंदील आहेत हे आपण पाहणार आहोत। पण मी एकटी नाहीये बरं का, माझ्यासोबत आहे कंटेंट क्रिएटर सायली राऊत। सायली, तुझं खूप मनापासून स्वागत जय महाराष्ट्रामध्ये। थँक्यू थँक्यू थँक्यू, खूप छान। तर सायली, तू आता इथे वेगवेगळे आपण कंदील पाहतोय, तूही पाहिलेस, तर या कंदिलांना पाहून तुझी एखादी आठवण जागी झाली आहे का? मला वाटतं आपण सगळेच लहान असताना कंदील बनवायचो घरी, आणि बरेच जण घरी कंदील बनवायचे। हे लाकडाच्या आता छोट्या छोट्या काट्या घेऊन तो प्रॉपर एक कंदिलाचं बेसिक स्ट्रक्चर बनवणं, त्याच्यानंतर हे व्हाईट ट्रान्सपरंट पेपर आणि वेगळ्या वेगळ्या कलरचे पेपर्स घेऊन आपण घरी ते कट करायचो आणि मग तो एक सागरसंगीत कार्यक्रम असायचा। सो मला वाटतं हे इथे जे कंदील दिसते ते खूप सिमिलर टाईपचे आहेत, साधारण आपण जसे घरगुती घरी बनवायचो तसे। आणि आय थिंक त्याला तो फील आहे जो आपण घरी, आपल्याला जो नॉस्टॅल्जिया जो आहे या कंदिलांकडे बघून आठवतोय। मला वाटतं ते थोडेसे तसेच असायचे। इथेही काही कंदील दिसत आहेत, म्हणजे मोठी आपण जी म्हणायचो ना, आपण शंकरपाळी बनवतो, तर असे जर कोणाला कंदील आवडत असेल तर हेही फार सुंदर रंगात असे आहेत। आणि तसंच जो आता वूल कापड म्हणतात ना, म्हणजे वूल कापड असतं तर त्याचा कागदही येतो, त्या कागदाचा सुद्धा इथे फार सुंदर असा कंदील दिसतोय। तर असेच तुझी एखादी सजावटीबद्दल आठवण आहे का, की म्हणजे तुला दिवाळीतलं नेमकं काय आवडतं? फराळ करणं, फराळ खाणं, की दिवाळीची सजावट करणं? बापरे, फराळ खाणं तर आपल्या सगळ्यांनाच आवडतं, करणं जरा डाऊटफुल आहे। लहानपणी सजावटीचं मला असं वाटतंय की आम्ही आमच्या मजल्यावरचे सगळेजण मिळून घरात कंदील बनवायचोच, पण त्याच्याबरोबर मजल्यावर पण सजावट करायचो। मग ते घोटीव पेपर कागद आपले जे मिळायचे लहानपणी, कार्ड पेपर्स असतील किंवा कलर्स सगळे वेगळ्या वेगळ्या प्रकारचे आणून आम्ही लाइटिंग करायचो, सगळं सजवायचो। आणि हे तू कंदील म्हणालीस, ह्याची एक स्पेसिफिक आठवण मला आठवते की ह्याचा रंग आपल्या हाताला लागतो गम लावल्यानंतर। आणि हे एक जसे मोनोक्रोम एकाच रंगाचे कंदील आहेत, हे आपण आधी बनवायचो आणि तो रंग हाताला लावल्याची खूप पटकन लक्षात येणारी आठवण आत्ता मला आठवली। आणि नंतर मग आपण थोडे ह्याच्यात इव्हॉल्व झालो आणि जे तू हे कंदील म्हणालीस की थोडेसे हे टिकाऊ म्हणता येतील, की आपण एक कंदील तू नेक्स्ट इयर पण कदाचित वापरू शकशील। पण आपण जे हे कागदी कंदील बनवायचो, मला वाटतं की ते एका वर्षी एकच कंदील तो तेवढाच टिकायचा 10 दिवस, आणि पुढच्या वर्षी आपण परत पुन्हा नव्याने ती गोष्ट नव्याने अनुभवायचो। तर ही त्यातली मजा आहे मला वाटतं। तर मला वाटतं अजूनही काही घराच्या सजावटीच्या वस्तू पण इथे आहेत, आपण त्याही एक्सप्लोर करूया। इथे फार सुंदर अशा रांगोळ्या दिसतात, तर तू कधी लहानपणी रांगोळी वगैरे काढायचीस का, किंवा रांगोळी बाबतीत तुझी एखादी आठवण आहे का? येस, मी रांगोळी काढण्यापेक्षा मी आईला मदत करायचं हे मला जास्त आठवतंय। आणि आधी रांगोळी काढण्याच्या स्पर्धा व्हायच्या, जर तुला आठवत असेल तर दर दिवाळीला। आणि लहान मुलांसाठी चित्रकला स्पर्धा असायची, पण बायकांसाठी मेणबत्ती पेटवणे आणि रांगोळी काढणे या 2 स्पर्धा असायच्या। आणि सगळ्या घरांच्या बाहेर बायका अशा मोठ्या मोठ्या रांगोळ्या काढायच्या। पण आता ऑफिस सगळ्याच बायका सुद्धा हल्ली काम करतात, त्यामुळे तितका वेळ नाही मिळत। तर आता रेडीमेड रांगोळ्या ज्या फक्त तुम्ही अशाच बाहेर ठेवल्या तरी तुमचं काम होऊन जाईल अशा आल्या। सो बट दॅट इज अ नॉस्टॅल्जिया। आणि ते रंग भरणं आणि हात सगळे त्या रंगाने माखून टाकणं, ती रांगोळी मग कचरा काढला तरी न जाणं आणि दुसऱ्या दिवशी लादी पुसेपर्यंत ती तशीच पायाला चरचर लागत राहते, या सगळ्या गोष्टी आता हे बघून आठवत आहेत। सो येस, बट दिस इज, म्हणजे हे पण खूप छान ऑप्शन आहे खरं तर, क्विक। तुम्हाला जेव्हा ऑफिसला जायचं आहे किंवा आपल्याला आता तितकासा वेळ नाही आहे, तर हे तर आपण बघितलंच, पण ही पण अजून एक खूप छान आहे। यावर मला वाटतं मीना वर्क जे म्हणतो ना, ते काहीतरी आहे की काचेचं वर्क आहे आणि हे याला मीना वर्क मे बी म्हणतात, तर हे त्या प्रकारातलं काहीतरी दिसतं। तर मला वाटतं अजून पुढे पण काय काय आहे ना, तर तिथे जाऊन आपण पाहूया। इथे फार आहेत ना छान असे नवीन प्रकारचे कंदील आहेत, म्हणजे याची सध्या मध्ये एक लाटच उसळली होती, तर तुझी अशी काही आठवण आहे का? मला वाटतं मध्यंतरी आपण मगाशी जे कंदील बघितले ते आपण सगळे लावायचो, पण त्याच्यानंतर सडनली एकदम स्टारवाले कंदील आले, मग ते असे लँटर्न सारखे दिसणारे कंदील आले। आणि मग कोणाच्या घरी तो एक कंदील दिसला की असं व्हायचं की अरे ह्याने हा कुठून आणला, आता मी पण हाच कंदील आणणार आहे। सो मग त्याच्यानंतर जर आता आपल्याला इथे बऱ्यापैकी स्टार आणि त्याच्यानंतर वेगळ्या वेगळ्या प्रकारचे कंदील दिसत आहेत, आणि आता हे खूप नॉर्मल झालं आहे। पण तेव्हा एक ते ऑब्सेशन होतं आपल्याला की अरे यार, हा जो काय कंदील आहे तो कसलाच भारी आहे आणि खूप वेगळा आहे नॉर्मल कंदिलांपेक्षा। पण मला पर्सनली आहे ना, आपला आकाश कंदील जो असतो पारंपरिक, तो आवडतो। तर तुला कोणता आवडतो? हो, ऑफकोर्स मला पण पारंपरिक आकाश कंदील, तो असा एकदम प्लेझेंट आणि छान वाईब्स देतो आपल्याला नेहमी।
हे तर चालतच राहणार आहे, हे चेंज होत राहणार आहे. पण तो जो कंदील आहे त्याची मजा कशालाच नाही आहे. आणि ती वाईब जी आहे स्पेशल दिवाळी वाईब, मराठमोळी वाईब, ती त्या कंदिलात आहे मला वाटतं. येस, हा एक खूप क्यूट कंदील आम्हाला दिसला आहे आणि हा हँडमेड आहे असं आम्हाला त्यांनी सांगितलं आहे. आणि आपला जो मोठा आकाश कंदील असतो त्याचा एक मिनिएचर व्हर्जन आहे. आणि आपण आता इतका वेळ घरातल्या सजावटीबद्दल बोलवतो, पण मला वाटतं आता ऑफिसमधलं दिवाळी फंक्शन खूपच मोठं झालेलं आहे. तर मला वाटतं तिथे हे तुम्ही असे छोटे छोटे कंदील लावायला घेऊ शकता. मला हे खूप आवडलेत. मला वाटतं मी हे घेऊन जाणार आहे तुमच्या घरातच लावायला. पण मला पण तेच वाटतंय की आपण घरात सुद्धा जर जागा असेल ना तर मोठ्या कंदिलाच्या शेजारी हे असे लहान लहान कंदील लावूच शकतो आणि त्याने एक म्हणजे वेगळाच दिवाळीचा वाईब सुद्धा क्रिएट होईल की सगळीकडे कंदील 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 असा. आम्हाला फिरता फिरता एक सुंदर असं पणत्यांचं दुकान दिसलेलं आहे आणि इथे फार अशा रंगीबिरंगी पणत्या आहेत, अशा चमकदार छान रंग असलेल्या पणत्या आहेत आणि अशा काही ट्रेडिशनलही पणत्या आहेत. तर सायली, काय सांगशील की तुला ह्या पणत्या वगैरे बघून काय वाटतंय? एक खूप मोठी आठवण आहे. मला वाटतं शाळेत आपण पणत्या रंगवायचो, कलर करायचो त्यांना आणि शाळेत एक अर्धा तास आपल्याला मिळायचं हे करण्यासाठी. आणि आत्ता खूप व्हरायटी झाल्या आहेत, एकदम फॅन्सी दिसणाऱ्या पणत्या आपल्याला मिळतात. पण मला वाटतं की ह्या ज्या मातीच्या साध्या पणत्या आहेत त्याच्याकडे बघून जो एक फील येतो किंवा एक आपलेपणा वाटतो आणि एक खूप अशी जुनी घरातली लहानपणीची दिवाळी आठवते मला वाटतं. तर मला या पणत्या खूप आवडतात. म्हणजे हे आहे, छान आहे, सुंदर आहे डेफिनेटली, पण ही झाली किंवा इनफॅक्ट ह्या अगदीच प्लेन आहेत पण म्हणजे हे खूप सुंदर आहे असं मला वाटतं. यात आपल्याला क्रिएटिव्हिटी आपली खूप दाखवता येईल. येस, तर मग मला डेफिनेटली या ज्या मातीच्या बेसिक पणत्या आहेत त्या खूप आवडतात. आणि आता आपल्याकडे वाईड रेंज ऑफ ऑप्शन्स आहेत, आपण ह्यातलं काहीही विकत घेऊ शकतो. पण अजूनही आपण हा एक्सपेरिमेंट करायला हरकत नाही की या पणत्या घरी घेऊन जायच्या आणि त्या आपल्याला हव्या तशा रंगवायच्या आणि मग त्या घरात लावायच्या. तर आपण हे करूया मला वाटतं यावर्षी. आपण इथे छान अशा बंदुका बघतोय आणि अगदीच लहानपणाच्या आठवणी जाग्या झालेल्या आहेत. तुझी काही अशी फटाक्यांची किंवा बंदुका बघतोय तर तशी काही आठवण आहे का? आठवण म्हणजे मला खूप भीती वाटते फटाक्यांची. आत्ता पण ती वाजवते तरी माझं होतं की माझ्यापासून नव्हता. सो फटाक्यांची मला जाम भीती वाटते, पण हे बघून जाम मजा वाटते, लहानपणीची आठवण येते. तर आपण आता इथे भाग थांबूया. तर आज आपल्यासोबत सायली राऊत आहे. आपण छान कंदील गल्ली फिरलेलो आहे, छान रंगीबिरंगी कंदील पाहिलेत, फटाके सुद्धा पाहिले, पणत्या सुद्धा पाहिल्या. तर आपण तिच्याशी गप्पा सुद्धा मारलेल्या आहेत. तर आज आपण आजच्या भागात आज पुरतं इथेच थांबतोय. आपण पुढच्या भागात अजून एका कंटेंट क्रिएटर सोबत अशा छान ठिकाणी जाणार आहोत आणि तिकडे गप्पा मारणार आहोत. तर आज मी तुमची सगळ्यांची इथेच रजा घेतेय. नमस्कार.